काय नुसतं दणका चालू आहे कालचा तर हाताचा वाज जाऊ दे जाई संपलं तर आता कुरमुरी खाऊन जाऊ दे की पै पाहुणे आता. औ काय घालवायच्या मागे लागली काय पै पाहुणे आता बघा जय त्याच्या मागं परपंच असतो लेकर बाळ असते ती आहे. औ हा? कारण द्यायचंच मुकाम ठोकू द्या पै पाहुणे. राहू दे गे होय लिखी तुमच्या तुम्हाला घालवाय टापले द्या मग काय करायची फ्रीज मध्ये ठेवलेली आहे आणि हे मटण नुसतं तेल मीठ लावून उकडून घे. भाजी काय मी खाल्ली नाही हे बघा. सूप अजून येत आहे की एक बारक पातेल गच भरली एवढं आहे की. याचा लय राडा असतो. रात्री 2 वाजता माणसं जेवायला येत होती. नुसते ताटं धुवायची वाढायचं ताटं धुवायची वाढायचं तिनं ताटं धुवून आणायची आणि मी वाढायचं. हीच काम होतं बघा रात्री 2 वाजता. गावाकडे कसं असतं तू काही काढते वाढल्याशिवाय माणसं येत नाही ती आणि आलं म्हणजे मग गाड्या माणसांच्या गप्पा लागते त्या बसते ती बोलते ती. होय ताई. मी आता भाजी खाल्ली नाही पण सगळ्यांनी तारीफ केली कालवणाची. एक नंबर झाली म्हणाली भाजी. आणि तिथल्या तिथं ही केलतं बा. म्हणजे लय तिखट नव्हती मस्त पैकी भाजी झाली. उन्हाळ्या दिवस होता तिखट पण लय नाही होत बघा ताई. बस का बस मग असं सांगायचं असं काय नुसतं खुलं होतं. बाज झालं कोण खात नाही ते राहू दे ठेवा नाही ते उघडच ठेवा की जरा. हा, नाही. हवा जाऊ दे, हवा जाऊ ये, दे. बरं. टाक हळद. अगं हळद टाक, ते पुरती हळद टाकल्याशिवाय नसतं का हळद टाक चंगुसपणा करून हळदीला. नाही नाही त्या आधी खाली आहे की एक. ते बरोबर आहे. हं? फ्रीज मध्ये ठेव पण हवा हा जाऊ दे. बरोबर. टोपण कर. ठेव लगेच. हे मीठ पण टाका. मी टाकले होते ना. ये लवकर. हा तर चला आता टाकायचं कुकरला तिकडं. चुलीवर चुलीवर नाही कुकरला शिजवून घ्यायचा. गॅसवर उशीर व्हायला लागला इष्टी आहे जायचंय त्यांना त्यामुळं घ्यायचंय शिजवून शिरा. चला ठेव गॅसवर. या घे, वळ, वळ. तुम्ही आलो की चला की आता अजून चालले ते बघा आज अजून बोकडच बघायला चालले ते. बोकडं 2 अजून आणायचे होते. तुम्ही म्हणसाल बाबा तुम्ही लय मोठा दणका चालू केलाय सारखी बोकडं तर आरवाडीला करायचं. आरवाडीची जत्रा राहिलेली आहे. आरवाडीचा आपल्याला बिरोबा आहे त्यांना करावं लागतंय. मामा होतं तेव्हा मामा समजा काय करत होतं मामाच्या माघारी आम्हालाच करावं लागतं या. जी काय आहे ते सगळं बघा करायचं तिथं पडायचं नाही. भाऊजीने पण हे केलं त्याचा आनंद आहे. पहिल्यांदाच भाऊजीच्या आयुष्यात जत्रा केली. मला तर लय भारी वाटतं या. असंच करत राहावं कारण की जिथं आपलं आहे ते करणं अत्यंत गरजेचं आहे. होय पण काय अगं ही भांडी बघवली मांडलीला लावली खाली आहे कुकर. काय खाली कुकर आहे कुठं आहे तर इकडे ती ताटं उचल तेवढी बरं ताटं उचल. राडा उठलाय मुलकाचा कुठलं करावं कुठलं नाही काय कळलं नाही. आता अजून फोन आलता प्याला बोकडा आहे ती पप्पाने बघितली ती मग बघितली तवर या म्हणले ती. एका तर भाद्रानं 2 बोकडात सांगितलं 25,000 रुपये. एवढं टेन्शन आलं तुम्हाला सांगते. 25,000 पप्पा म्हणलं बोकडं जत्रा करण्याचं काय खरायचं नाही. मग दुसऱ्या ठिकाणला बघितली ती बारकी बारकी घ्यायची म्हणजे लय पण बारकी नाही ती त्यातल्या त्यात लय मोठी नव्हे म्हणलं त्यातल्या त्यात जरा घेऊया आहे का नाही जरा मापातच घेऊया म्हणलं. ते होत का पाणी कशाला घेते यार नुसती शिट्या पुढं ना हा ना इतकं पाणी घेतलं मी हे जाते असं नाही जरा म्हणजे अरे देवा. तेल किती होतं नाही चांगलं आहे तेल. तेलाच धन्याचं तेल आहे चांगलं आहे. ह्याचा वास तर बघ छान बघ तर मसाला भाजलेलं तेल धन्याचं तेल आहे. उलट सगळं त्यात त्यात सगळा अर्थ आहे मसाल्याला मला चव लागतंय म्हणून बदलूया. तिकडं अलीकडे ठेव ठेव का शिकायची तू पण ठेव कर कुठे करायचं करत नाही मी या गंमत रात्री अशी झाली की म्हणली मला लय खटाळा आलाय आणि तिनं खरंच बरं का असं काय नाही पण वरचं ह्याला हिती त्याला तिथे त्यातच ती पेकळून गेली. आणि त्यात भाऊजी काय म्हणलं की म्हणली मी असले दमले. भाऊजी म्हणते तो काय केलं वहिनीने सगळं केलं सगळं क्रेडिट वहिनीला देऊन टाकलं. मी काय करू म्हणलं मी केलंय की म्हणलं पण नाही म्हणलं नाही जास्त खरं
भाजी ती ताईनच बनवली होती सगळ्यांना व्यवस्थित जिथल्या तिथं तिने करावं सगळ्यांना लागतं जिथे व्यवस्थित पाहुणे असतील तर आपल्याला नसलं तर चालेल, पण जे आपल्या घरी आले ती त्यांचा पाहुणचार एकदम चांगला झाला. लय चांगला है का नाही? सगळं व्यवस्थित. सगळी गेली हिची मावशी आलती लय दिवसात काका आलत, आणि जे हिचं काका आहे तर ती माझा भाव आहे. नाती तर अशी आहे ती तुम्हाला सांगते, जे हिचं काका आहे तर ते माझा भाव आहे, मावस भाव. त्यामुळं हिच्या मावशीला मावशी म्हणायचं का वहिनी म्हणायचं. तर भाऊला म्हणलं आता काय करायचं रे, भाऊला भाऊच म्हणली आणि हिच्या मावशीला वहिनी म्हणली, कारण की माझं पहिलं नातं आहे आणि हे परतच नातं आहे, त्यामुळे पहिलं नातं सोडून चालत नाही. तर सांगितलं आज आता ती सासूला तुला यावं लागल म्हणलं. होय मला येत बोलताना मागे निघायची काही गोष्टी मग असं करू बाकी समजून मागं पड्या मागं सगळं काय असेल ती बघा मागे गेलेलं लागल ती पटापटा पोरांनी पण उचललंय आणि जास्ती करून हे नीट मग ती लागणार वाढायला असते हलव धरून शिरा फिरवायचा कुकर हलवायचा पाडते काय पायाखाली पाय पुरत नाही तर काय करायचं कोणी काय करायचं भाऊजीन तुमच्या मापाचा केलाय आम्हाला काय आमचा कसा विचार केलाय तू काय रोज येणार नाही का इथं करायला 8-5 4 दिवसात एक दिवशी यायची आणि तेवढंच बसायची रोज करत असते तर भाऊजीला ह्याच्यापेक्षा पण का असं ते नव्या घरात बारका करू पाहिजे तुम्हाला पण येत नव्या घरात बारका बनवायचा आहे तर लवकरच आपलं नवीन घर पण होणार आहे. असं दाशी म्हणतात नुसतं असं म्हणतात थांब जरा लवकरच घर होणार आहे, पण केव्हा बांधते कुणाला तर माझा जीव गेल्यावर बांधते काय कुणाच ठेव तू बांधतो काय. आणि बघा कालच्या ह्या गडबडीत आपल्या दादूला काय झाले हाताला दाखव घे नाही काय होत हाताला काय होत नाही असू दे बघावं दाखवतो इथं हात घे पुढं. हे हात पूर्ण सुजलाय, या हाताला चावले त्या रात्री गाणी. तर लेकरांना बी काम भरपूर आहे भरपूर आहे ते काम करायला गेली तिथं गाणे होते बघितले नाही ते त्यात चावले. सगळं हँडल केलं दोन्ही तिथं गुंतली होती म्हणजे भाऊजी तुम्ही पण होता त्यामुळं आता घरचं बघणार कोण नव्हतं. वैरण आणून कटा करण्यापेक्षा ती टाकण्यापर्यंत सगळं त्यांनी धारा फुकट अण्णा म्हणजे हिचं वडील बरं का तुम्हाला मला सांगू आहे का अजून काय पाहिजे हीच पाहिजे हीच करतो काय वर 4 माणसांनी आपल्याला नावच चांगलं म्हणणं आपल्या लेकरांना ह्याच्यापेक्षा जास्त सुख कशाचं आहे सांगा. तिच्या पण अण्णांना म्हणलं आज आता तिचं अजून एक बोकाड आहे आदल्या दिवशी यायचं म्हणलं खायचं प्यायचं निवांत राहायचं एक दिवस दुसऱ्या दिवशी जायचं खुरमुडी खामशी ना ती म्हणते ती तुमची बोकडं काय परवडत नाही उन्हाळ्याचा दिवस आहे तर पोट बिघडते ती एक बोकाड खाल्लं पाच झालं आता जसं नाही म्हणलं येवच लागत तुम्हाला येवच लागतं पाणी तुला खाई गरम झालं का बघ झालं असलं तर बघ पाणी वतूच नका मिठातच जरा शिजवा म्हणजे रस्सा पहिलाच आहे हे अजून कशाला रस्सा करताय. नाही मीठ जरा टाका भरपूर खराब झालं तर चल. लय टाकलंय भाजीला मीठ हातालाच मीठ आहे इतकं मीठ टाकलंय अजून काय खराब करू का माणसाने खावं का नका त्या खराट पाण्याने माणूस पाणी पितय का ना. अगं एवढं मोठं सूप आहे अर्ध तेल त्यात ह्यातलं खारट पाणी ओतलं तर तुमची चव हाय अशी होऊन जाते. तुम्हाला काय सांगायचं याच्यावर तरी अजून हाय आणि तरी बाजूला काढलेली ती तर ती त्या फ्रीज मध्ये लय जायती अजून. ती त्या फ्रीज मध्ये भाजीच अशी घटमुट झाली होती की माणसाला तरीची गरज लागतच नव्हती. तिच्या मावशीनं तर काय म्हणलं माहिती मटन नकच मला मटन बघायला काढ मला भाजी भाकर पडून खावती कारण की अशी भाजी मी पहिल्यांदाच कधी इतकी छान आणि इतकी मस्त आणि इतकी टेस्ट भाजी कोणी केली. भाजी केली म्हणलं पाहुण्यानं जावयानं म्हणजे दोईकडं नाते किंवा त्यामुळे जरा मिस्टेक होती या काय करायचं एकीकडं नंदावा पण लागतो या एकीकडं जावाय पण लागतो या पण एखाद्याच्या हाताला चवच ह्यांच्या हाताला खरं लय चव आहे. तर मित्रांनो चालू ह्यांचं शिजू घालायचं. तर चला आता आपण बघू आपलं काम.